कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी 30 मे 2026 रोजी बुद्धभूमी फाउंडेशन येथे उभारण्यात आलेल्या बुद्ध मूर्ती व भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकात्मक स्तंभावर कारवाई करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका दालनात पत्रकार परिषद घेतली। या प्रकरणी 4 मे 2026 रोजी बुद्धभूमी फाउंडेशनच्या अनुयायी भंते शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। चर्चेद्वारे मार्ग काढून सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। हा प्रकल्प बंद पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। तसेच महानगरपालिकेच्या भूमिकेवर टीका करत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। 30 मे रोजी बुद्धभूमी फाउंडेशन येथे कल्याण डोंबिवली महापालिकेने कारवाई केली आणि त्या 3 मूर्त्या गौतम बुद्धांच्या 3 मूर्त्या आणि जो अशोक स्तंभ भीमा कोरेगाव स्तंभ होता तो उघडण्यात आलेला आहे। त्यांना आपण ते अनुयायी आहेत त्याविषयी आपण विचारणार आहे। सर, काय महापालिकेने जी कारवाई केली तुम्ही काय सांगू इच्छिता? अतिशय निंदनीय प्रकरण आहे। महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा आदेश न देता आदरणीय भिक्खू संघाला धडक कारवाई केलेली आहे। हे धडक कारवाई करत असताना भिक्खू संघाचा चिवर काढण्यात आलेले, त्यांना पोलीस प्रशासनाने बंदूक लावण्यात आलेले आणि त्यांना घाबरण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना माहित आहे हा 29 एकरचा परिसर आहे। या परिसरामध्ये आपण बघता इथे स्कायवॉकचं काम चाललं आहे, ब्रिजचं। इथला जो खासदार आहे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा नातेवाईकाला हा प्रकल्प दिलेला आहे। नातेवाईकाला प्रकल्प दिल्यामुळे, खासदार असल्यामुळे आमदार इथला महानगरपालिकेचा आयुक्त असतील, उपायुक्त असतील किंवा कर्मचारी असतील हे खासदारांच्या खिशात आहे। आयुक्त आपल्या मनमानी करून ही जागा हडपण्याचे प्रयत्न करत आहे। 30 तारखेला भगवंताच्या मूर्त्या काढण्यात आलेल्या आहे। विजय स्तंभ आहे, त्या स्तंभासाठी आमच्या बहुजनांनी, आमच्या पूर्वजांनी, आमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, आमच्या लढ्यासाठी, आमचा संघर्ष इथल्या मनोवादी भडव्यांना इथं मारण्यात आलं। 500 शूरवीरांचा विजय स्तंभ आहे। तो स्तंभाची प्रतिकृती या वालधुनीच्या परिसरामध्ये, बुद्ध फाउंडेशनच्या परिसरामध्ये उभारण्यात आली। याची शासन दरबारी नोंद आहे। तरी या जातीवादी मनोवादी महानगरपालिकेने ती तोडून टाकली। जे आहे इथे मुद्दा तो आहे अन्याय आणि न्यायाचा। इथे पूर्णपणे अन्याय झालेला। अन्याय या प्रकारे झालेला आहे की कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारच्या यांच्या NOCs आणि परवानगी न घेता इथे हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। गौतम बुद्धांच्या मूर्त्या इकडनं काढण्यात आल्या। भीमा कोरेगावचा जो स्तंभ होता तो तोडण्यात आला। इथे बरेच ज्या गोष्टी ज्या आहेत ते पूर्णपणे अन्यायकारकच झालेल्या आहेत। बाकायदा कोर्टाने यांना इथे लीगल राईट्स दिलेले डिफेंड करण्यासाठी, ते सुद्धा त्यांनी गृहीत धरलं नाही आहे इथल्या प्रशासनाने आणि सरळ सरळ भाईगिरी आणि गुंडेगिरी करून इथे हे लोकांनी ही कारवाई करण्यात आली। रणनीती अशी आहे, 5 तारखेला इथे सर्वपक्षीय मीटिंग आहे, सगळ्या चळवळीतल्या लोकांची इथे मीटिंग आहे। 5 तारखेला इथे ठरवलं जाणार आहे, इथे एक मोठा जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहे। शासनाला इकडे प्रश्न विचारले जाणार आहे की तुम्ही काय इकडे काय विकत घेतलाय का आदेश, का तुमच्या बापाचा राज्य इथं आलाय? अरे आमच्या बापानी कायदा इथे लिहिलाय आणि तुम्ही कोण? एवढा तुम्हाला खुर्चीचा माज आलाय का? ह्यांचा माज उतरवला जाणार आहे। येत्या 5 तारखेला ठरवलं जाईल आणि जन आक्रोश मोर्चा एक काढला जाणार आहे। आणि हे जे बसलेले आहेत ना खुर्चीवर, इथले अधिकारी, इथला आयुक्त, यांना प्रश्न विचारला जाणार आहे की एवढा माज कशाला आणि कुणाच्या ताकदीवर तुम्ही दाखवताय? कल्याण ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर जे वालधुनी पासून म्हणजे वालधुनीवर प्रेम ऑटोपासून विठ्ठलवाडीपर्यंत जे 4 पदरी उड्डाणपूल आहे, त्याकरिता आपण 30 मे रोजी जे अलाइनमेंटमध्ये येणारे जे अडथळे होते त्याकरिता आपण संयुक्त कारवाई केली आणि त्या स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतली। ही जे जागा आहे ते पूर्णपणे महानगरपालिकाच्या ताब्यात आहे। जवळजवळ 60,000 स्क्वेअर मीटर महापालिकाने TDR देऊन ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यापैकी 11,638 स्क्वेअर मीटर ही हायवे खाली जाणारी जागा आहे।
ते पूर्णपणे महानगरपालिकाचे ताब्यात आणि 7-12 पण महानगरपालिकाच्या याच्यामध्ये आहे. मात्र इथे राईट ऑफ वे मध्ये ताबा घेण्याकरिता काही अडथळे येत होते. त्याकरिता वेळोवेळी जेव्हा काम सुरू करण्यात आला 2024ला तेव्हापासून आतापर्यंत 10 ते 12 वेळी आपण बुद्धभूमी फाउंडेशन आणि त्यांच्या प्रतिनिधींबरोबर मीटिंग घेतले. विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि माझ्या स्तरावर पण 2 बैठका घेण्यात आले. त्याच्यामध्ये वारंवार त्यांना आपण विनंतीही केली की आपण इथे जे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. लास्ट मीटिंग 14 मे 2025ला घेण्यात आली. त्यावेळी आपण विनंती केली आणि त्याचबरोबर सकारात्मक चर्चा करून त्यांचीही काही मागण्या होत्या की आजूबाजू काही परिसर विकास करायचे, काही अप्रोच रोड करायचे, एक स्टुपा स्टाईलनी एक कमानी करायचे किंवा रिटेनिंग वॉल करायचे. तर त्याकरिताही प्रशासनाची सहकार्याची भूमिका होती आणि त्यावर आपण मीटिंग क्लोज केली. मात्र नंतर जेव्हा आमचे अधिकारी MMRDचे अधिकारी फील्डवर जेव्हा जातात तेव्हा त्यांना अडथळा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि शासनाचा जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आणि कल्याणकरांसाठी जे एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. म्हणून 25 तारखेला परत बुद्धभूमी फाउंडेशनला त्या ठिकाणी नोटीसही रीतसर बजावण्यात आला की या राईट ऑफ वे मध्ये फक्त 24 मीटर अलाइनमेंटची राईट ऑफ वे मध्ये जेवढे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावं. ते नोटीसही घ्यायला त्यांनी नकार दिला आणि मग नंतर 30 तारखेला आपण विधीपूर्वक रीतसर प्रशासनामार्फत तिथे जे काही तथागत गौतम बुद्धांची 4 मूर्त्या होती ते आपण मूव्ह करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि ही जागा आपण सध्या MMRDAला काम करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच्या पलीकडेही बुद्धभूमी फाउंडेशन बरोबर जेव्हा फोनवरही नंतर बोलणं झाला तर त्यांची इतर काही मागण्या आहेत की ज्याच्यावर त्यांना प्रशासनाबरोबर आणि माझ्याबरोबर चर्चा करायची, तर तेही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात वेळाप्रमाणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत आणि टेबलावर बसून चांगल्या रीतीने शहराचा विकास कसे होईल आणि आजूबाजू या परिसराचा कसे विकास होईल याच्यावर सकारात्मक चर्चा करण्याकरिता आम्ही एकत्रित बसणार आहोत.